आणि त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते तर हे बच्चा उनका नहीं। शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा, मराठी युद्ध का कोई मुद्दा, नौकरी पेट का सवाल, किसी मुद्दे पर हल करने का काम नहीं किया उद्धव ठाकरे ने। कभी मराठी मराठी क्यों करते हैं, कभी नहीं किया। उनको पूछो कितने मराठी यूथ को तो नौकरी दिया है, आनंदोत्सव साजरा करते हैं। त्याला बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही। चला विचारा। माझा आजचा ट्विट असा विषय होता की राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला उद्धव ठाकरे पक्षात असताना शिवसेनेत असताना त्यांनी एवढं छळलंय राज ठाकरे यांना, आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली। ती सोडताना मी होतो त्यांच्यासोबत, ते एवढे व्यतीत झाले होते, त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केले। तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत। या एकत्र दोन भाऊ, भावाचं नातं एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही। कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी। त्यामुळे उद्धव ठाकरे जे आता जे दोन भाऊ एकत्र येतात, यावं भाव एकत्र कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं, पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी। आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि वातावरण, आणि आता उद्या जे विजयोत्सव साजरा करणार आहेत, मला वाटत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला, आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि तो रद्द केला। उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। तो विजयोत्सव साजरा करायचा 5 तारीखला मेळा भरवलाय। मूल कोणाच्या घरात जन्माला येतं आणि बारसं कोण करतंय असा प्रश्न आहे। देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची, आणि विजयोत्सव शिवसेना उभाटा साजरा करतात। स्वतःच कर्तृत्व नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे। अरे इसके पहले मैं बोल चुका हूँ, क्या भविष्य इनको होता, दोनों साथ में रखे तो इनका विभाजन हो जाता, अलग अलग हो जाते नहीं। तो ये खाली अभी देखो क्या है उनकी संख्या, सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने, 235। क्या करेंगे? अभी मराठी आदमी याद आए उनको, पहले नहीं। उनके लिए क्या किया? आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने हैं? 18% ओनली। 1960 में 60% मराठी लोग थे। इसका वजह कौन है? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना, मग गेली कुठे मराठी माणसं? दादा या सगळ्या याच्यामध्ये बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला जनसामान्यात या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला, पण उद्धव ठाकरे आपली सुरुवातीपासून म्हणजे त्यांचं सभागृहात सदस्यत्व आहे तिथे जास्त बोलताना दिसलं नाही। मागच्या काळात त्यांनीच जी.आर. काढला असते। जी.आर. काढला सोडा, त्या 2.5 वर्षात 2 दिवस याच्यामध्ये मंत्रालयात आले, 2 दिवस। त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही। काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी, पोटापाण्याच्या प्रश्नासाठी। ज्या मराठी माणसाने शिवसेनेला
आधार दिला, ताकद केली. शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी. आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात. त्याला मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही. उद्धव ठाकरेंचा आजपर्यंतचा अनुभव पाहता राज ठाकरे खरंच त्यांच्यावर परत एकदा विश्वास टाका असं वाटतंय वैयक्तिक म्हणजे अगदी तुम्ही एवढं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. वैयक्तिक शेवटी घर आहे, बंधुत्व आहे, कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रश्न विचारतो आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार का? तुम्ही एकत्र राज ठाकरे सोबत नाही उद्धव ठाकरेंना माध्यम प्रश्न विचारतात तुम्ही आता राज ठाकरे सोबत जाणार आहात का, युती करणार आहात का? प्रश्न सांगतात महाराष्ट्राच्या ज्या मनात आहे ते घडणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या हे कधीच म्हणू शकत नाही राजने शिवसेनेत यावं का, यांचं अस्तित्व राहणार नाही ना. राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य. त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार, काय स्वतःच अस्तित्व. एकतर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास 48 वर्षात जे मिळवलं याने 2.5 वर्षात शिवसेना साफ करून टाकली. त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे आहे? ही डुप्लिकेट आहे. ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे. इधर घेते सरकार को घेरने की ताकत विपक्ष में नहीं. काल काँग्रेस पक्षाचा उल्लेख करण्यात आला. जे काँग्रेस पक्षाचे मित्र आहेत तरी मराठी संदर्भात आपलं वाक्य माझं पीठ ऐकलं का सकाळचं वाचलं असं मी म्हणा. आता मराठी बोल, आता बोलताना पुळका आलाय. मग मुलांना काय इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं, काय शिकवलं, स्कॉटिश मध्ये कोणाला पाठवलं, याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं. हम लोग की तकलीफ कुछ नहीं, 2 भाई ने सब और भी भाई ले साथ, हम लोग को कुछ नहीं है. पहले तो थे ही ना, कुछ फर्क नहीं है. हमारे बीजेपी को या हमारी जो अलायंस है एकनाथ शिंदे, अजित पवार, ये तीनों पार्टी आज 235 विधायक है. कोई चिंता नहीं है, इनको गिनते नहीं है. अलायंस की बात करके 2 बार धोखा दे चुके पहले, आप तीसरी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं. भाई साहब राज्य का प्रश्न है ना. 2 बार धोखा दिया, तीसरा बार वापिस उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा? ये पहचानना उनकी जिम्मेदारी है, हमारी थोड़ी है. भेटीची व्याख्या काय? पत्रकार व्याख्या. लिप मधून बाहेर पडलो, समोर 3-4 2-3 पत्रकार आणि मिलिंद नार्वेकर होते. मग आम्ही बोललो कसं काय, बरं आहे ना? हा बोललो सुखी आहे. सर इनके खुद के बच्चे वो इंग्लिश मीडियम में पढ़ते हैं. इनके खुद के बच्चे, खुद के किनके खुद के, ऐसा बोलना क्यों लगता है? खुद के बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़े और मराठी और हिंदी पर राजनीति करते हैं. रिपीट करिए. उद्धव ठाकरे, राज ठाकरे उनके बेटे हैं, वो खुद इंग्लिश मीडियम में पढ़ चुके हैं, फिर भी मराठी और हिंदी पर राजनीति कर रहे हैं. राजनीति के लिए कुछ तो वजह चाहिए ना, वजह चाहिए. उनको कोई मिलता नहीं है. लोगों का किसी तरह का, किसान हो, कामगार हो, किसी लोगों का, ये बाहर की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते. ताकत नहीं कि मुख्यमंत्री था जब भी कुछ किया नहीं. 2.5 साल में 2 दिन तो मंत्रालय आए, उनका काम कुछ भी नहीं था. आज भी नहीं है. आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराठी का मुद्दा, तो ये इसमें ज्वाइन होना चाहते, बस श्रेय लेने के लिए.
श्रेय तो मिलने वाला नहीं, ये पाप तो उनका ही है, प्रस्ताव उन्होंने ही लाया। सर सत्ता पक्ष विपक्ष वाले ये कहते हैं कि सत्ता पक्ष वाले ही नहीं चाहते कि दोनों भाई एकत्रित हों। आम्हाला काय फरक पडतो, हे तेच सांगतात ना, कशाला महत्व स्वतः कोणाला काय पडलं नाहीये, दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा, त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का, एवढं प्रेम ओतू जाते तर? ते म्हणतात ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात, त्यांना सवय झालेली आहे राजकारण। हा उद्धव ठाकरे ना, मी तेच म्हणतो उद्धव ठाकरे